तर आज मी करणार आहे संक्रांतीचा लूक रिक्रिएट व्हिडिओ, कारण की मला तेव्हा व्हिडिओ काढायला जमलं नाही, खूप गडबड झाली होती. आणि सर्वात आधी तर वाइप्सनी चेहरा क्लीन करून घ्यायचा आणि थोडं माझ्या हेअर्सला इग्नोर करा, कारण की मी तेल लावलं होतं रात्री आणि केस नाही धुतले, तर ते ठीक आहे, तरी चालतं, होतं असं कधीतरी. तर सर्वात आधी तर मी वाइप्सनी क्लीन करून घेतला चेहरा आणि नंतर मी त्यावर मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि मग तिसरी स्टेप प्रायमर लावून घेतलं. आणि ह्या 3 स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळेच आपला मेकअप जो आहे तो लाँग स्टे करतो चेहऱ्यावरती. आणि नंतरनी मग मी कन्सिलर लावलं आणि जिकडे आपले डार्क स्पॉट वगैरे असतं तिथं लावून घ्यायचं ते कन्सिलर आणि ते छान असं तिथल्या तिथंच ब्लेंड करायचं, सगळीकडे ब्लेंड नाही करायचं. माझ्याकडून झालं तसं, पण मी नंतरनी परत ते सगळं क्लिअर करून परत लावलं कन्सिलर आणि तिथल्या तिथं ब्लेंड करून घेतलं. आणि त्यानंतरनी मग फाउंडेशन लावायचं. मग तुमचं जे काही शेड असेल तो लावून घ्या. माझा तर हा शेड होता, तो मी लावून घेतला आणि मस्त असं फाउंडेशन ब्लेंड करून घेतल्यानंतरनी तुम्ही फरक बघू शकता स्किनमध्ये किती इम्प्रूव्हमेंट दिसते आहे. आणि त्यानंतरनी मग आय शॅडोसाठी मी व्हिडिओ बघितला, मग त्याच्यामध्ये स्मोकी इफेक्ट मला पाहिजे होता, मग मी हातानेच ते करायला लागले. माझा ब्रश पण सापडत नव्हता, काही सापडत नव्हतं, खूप गडबड झाली होती. मग जे काही मला जसं काही जमलं तसं मी करते आहे आणि खूप खूप छान असं लूक वाटत होता. तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. आणि नंतरनी हे असं काजळ लावून घेतलं आणि तुम्ही पण खूप सारं काजळ लावू शकता. आणि ते काजळ सेट करण्यासाठी पावडर लावून घ्यायची, म्हणजे ते काजळ असं सगळीकडे पसरत नाही. आणि मग मी पण तसंच करून घेतलं आणि त्यानंतरनी मग आयब्रो पेन्सिलने जे आयब्रो फिल करून घेतले व्यवस्थित. आणि ते करून झाल्यानंतरनी माझ्याकडे लिपस्टिकचे खूप सारे शेड होते, तर मला न्यूड लिपस्टिक पण पाहिजे होते आणि अशी डार्क लिपस्टिक पण पाहिजे होती. मग मी ते काय केलं, मिक्स करून घेतले दोन्ही शेड आणि नंतरनी खूप छान असं एक शेड तयार झाला आणि खूप छान दिसत होता. सर्वात आधी तर मी न्यूड शेड लावून घेतला आणि त्यानंतरनी मग जरा ते वेगळं दिसत होतं, म्हणून मग मी त्याच्यासोबत जी माझी मॅट लिपस्टिक होती ती मिक्स केली आणि असे दोन्ही कलर मिळून खूप छान शेड झाला, तुम्ही बघू शकता. आणि नंतरनी माझी टिकली सापडत नव्हती, मग मी काय केलं, सिंदूर म्हणूनच टिकली लावून घेतली आणि सिंदूर पण लावला आणि खूप छान दिसत होतं. आणि नंतरनी